काही लोक बिना मेकअप, बिना महागड्या कपड्यांचे पण इतके अट्रॅक्टिव्ह दिसत असतात की लोक त्यांच्याकडे ॲटोमॅटिकली खेचले जातात. अशा लोकांचे आपल्यासोबत असणे हे खूप सुंदर आणि सुखद कॉन्फिडन्सली वाटत असते. तसेच काही लोक असे पण असतात की त्यांच्यापाशी सगळं काही असते, चांगली कपडे, ब्रँडेड मेकअपच्या वस्तू, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक थकावट असते. आतून त्यांची कॉन्फिडन्स लेवल कमी दिसते. तुम्ही कधी विचार केला आहे का की असे का होते? फक्त एखाद्याचा लूक आपल्याला त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह करतो का? फक्त त्यांचा गोरा रंग, मेकअप, का त्यांची एक्सपेन्सिव्ह लाईफस्टाईलच त्यांच्या सुंदरतेची ओळख आहे का? तर असं नाही. एखाद्या व्यक्तीला अट्रॅक्टिव्ह फक्त त्यांचा चेहराच नाही बनवत, तर त्यांच्या सवयीच त्याला अट्रॅक्टिव्ह बनवत असतात. त्या व्यक्तींची एनर्जी, त्यांचे इतरांबद्दलची वागणे, त्यांचे सेल्फ केअर हेच त्या व्यक्तीला अट्रॅक्टिव्ह बनवत असते. आपल्यातल्या बऱ्याचशा स्त्रिया रोज कळत नकळत अशा गोष्टी रिपीट करत असतात, ज्याने हळूहळू आपला ग्लो, आपली कॉन्फिडन्स लेवल, आपली पर्सनॅलिटी पण कमजोर करू लागतात. हे बदल इतके हळूहळू होत असतात की त्याची भनकही आपणाला जाणवत नाही. काही सवयी आपणाला अशा असतात की वयापेक्षा जास्त थकावट आपल्या शरीरावर दिसायला लागते. काही सवयी आपल्या चेहऱ्यावरची नॅचरल चमक हिरावून घेत असतात. आज आपण अशा सवयी बघणार आहोत ज्या सिक्रेटली आपल्याला अनअट्रॅक्टिव्ह बनवत असतात. फक्त प्रॉब्लेमच नाही बघणार आज आपण, तर आपण त्यावरचं सोल्युशन, आपण उपायही आज आपण बघणार आहोत. कारण आपण बाहेरूनच नाही तर आतूनही कॉन्फिडन्स, फ्रेश आणि ब्युटिफुल फील करू शकू. सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात डेंजर सवय बघा, काही स्त्रियांना सवय असते स्वतःबद्दलच नकारात्मक बोलतात. उदाहरणार्थ, मी काळी आहे, मी ढोली आहे, माझी उंची कमी आहे, मला या गोष्टी नाही आहेत, मला हे हवं आहे, ते हवं आहे. खरं तर तुम्हीसुद्धा या गोष्टी कधी ना कधी स्वतःसाठी वापरल्या असतील. कधी मजामस्तीमध्ये किंवा कोणाशी कंपॅरिझन करताना किंवा कधी खरं स्वीकारताना. पण खरं तर आपण जर या गोष्टी वेळोवेळी बोलत असलो तर हळूहळू आपला मेंदू याला खरं मानायला लागतो. आणि याच विचारांमुळे आपला कॉन्फिडन्स, आपली बॉडी लँग्वेज आणि आपल्या पर्सनॅलिटीत ते दिसू लागतात. सगळ्यात दुःखाची गोष्ट ही नसते बरं का की लोक तुम्हाला जज करतात, पण सगळ्यात दुःखाची गोष्ट ही आहे की बऱ्याच वेळा आपण आपली किंमत कमी करून घेतो. जरा विचार करा, प्रत्येक वेळी आपणच जर आपल्याला कमी समजत बसलो तर समाज आपल्याला जास्त का समजेल? जेव्हा आपणच समोरच्याला आपली म्हणजे कमतरता किंवा आपली कमी सांगत बसलो तेव्हा समोरचा त्याच गोष्टींकडे जास्त लक्ष देणार ना. प्रत्येक वेळी आरशात बघून स्वतःतील कमी शोधत बसू नका. त्यापेक्षा स्वतःमधील चांगल्या गोष्टी बघायचा प्रयत्न करा. स्वतःला सांगा, मी जशी आहे तशीच मला आवडते, तशीच मी चांगली आहे. नंबर 2, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे. बघा, स्वतःच्या शरीराकडे आपण दुर्लक्ष करत असतो. ही सवय प्रत्येक स्त्रीमध्ये असते. आपण पूर्ण घराकडे लक्ष देतो, सगळ्यांच्या आवडीनिवडी, कोणाला काय पदार्थ आवडतो, काय करावं, काय नको, कोणाला कोणत्या औषध गोळ्या द्यायला हव्यात, मुलांचे खाणेपिणे, मिस्टरांचा डबा, घराची जबाबदारी, प्रत्येक गोष्टींसाठी आपल्याकडे टाईम असतो. पण गोष्ट जेव्हा स्वतःवरती येते, स्वतःच्या तब्येतीची येते, तेव्हा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो आणि हळूहळू हीच सवय घातक ठरत जाते. ज्यावेळी आपण स्वतःला इग्नोर करायला लागतो त्याचा इफेक्ट शरीरावरच नाही तर मनावरही होत असतो. मग आपण प्रत्येक वेळी थकलेल्या अवस्थेत असतो, प्रत्येक वेळी नुसती चिडचिड होत राहते, चेहऱ्याचा ग्लो कमी होतो. पण सगळ्यात दुःखाची गोष्ट ही असते की काही महिला याला नॉर्मल समजतात. त्यांना वाटते की आपण एक आई आहोत, आपण पूर्ण घराला सांभाळतो. मग आपल्याला काय वाटते की सगळ्यांचे सगळे करून झाले की मग मी स्वतःकडे लक्ष देईल. पण खरं तर जेव्हा आपण स्वतःला हेल्दी नाही ठेवू शकत किंवा आपण स्वतः हेल्दी नाही राहिलोत तर मग हळूहळू मेंटली आणि फिजिकली आपण डिस्टर्ब व्हायला सुरुवात होतो. आणि एक थकलेली स्त्री केव्हाच आपल्या आयुष्यात आनंदी आणि कॉन्फिडन्स पूर्ण नाही जगू शकत. मग यावर आपण काय उपाय करू शकतो? तर यासाठी आपण एक्सरसाइज करावी का की जिम करावी? तर नाही. बऱ्याच वेळा आयुष्य बदलण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात. आपल्याला एकदमच परफेक्ट बनायची गरज नाही आहे. स्वतःवर जास्त प्रेशर पण देऊ नका. फक्त हळूहळू आपल्याला आपल्या शरीराला थोडा टाईम द्यायला सुरुवात करा. रोज फक्त 30 मिनिटे वॉक करा किंवा कधीतरी स्वतःच्या आवडत्या बघा गाण्यावर, आपण एखादं म्युझिक असतं जे आपल्याला खूप फेवरेट असतं, त्या गाण्यावर तुम्ही थोडासा डान्स करा किंवा हलका योगा करा. याने माइंड आणि बॉडी दोन्हीही रिलॅक्स होणार आहेत. पाणी पिण्याची मात्रा वाढवा. पाणी हे शरीरासाठी खूप आवश्यक आहे आणि पॅकेजिंग फूड जरा
कमी करा. सुरुवातीला ह्या एवढ्याच सवयी तुम्ही फॉलो करा, एवढ्याच काफी आहेत. कारण हेल्दी बनण्याचा अर्थ स्वतःला थकवणे नाही आहे बरं का, तर स्वतःचे ध्यान ठेवणे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे. ज्यावेळी आपण या सवयी बाळगतो तेव्हा हळूहळू आपले शरीरच नाही तर आपले मन आणि कॉन्फिडन्स लेवलही सुधारते. छोट्या छोट्या चांगल्या सवयी आपल्याला फ्रेश आणि एनर्जीपूर्ण बनवत असतात. नंबर 3, बेसिक हायजीनकडे दुर्लक्ष करा. खूप वेळा आपल्याला वाटते की ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मेकअप, महागडे प्रोडक्ट्स किंवा परफेक्ट लूक आवश्यक आहे. खरं तर लोक तुमचे दिसणे नाही तर तुमच्या स्वच्छतेकडे लक्ष देत असतात. काही छोट्या छोट्या गोष्टी अशा असतात की त्या काही न बोलताच एक वेगळे इम्प्रेशन दाखवत असतात. जसे की विस्कटलेले केस, खराब नखे, खराब कपडे किंवा स्वतःला थोडेसुद्धा टापटीप न ठेवणे. या गोष्टी छोट्या छोट्या वाटतात, पण ह्या सवयी आपल्या पर्सनॅलिटीवर एक इफेक्ट टाकत असतात. खरं तर लोक तोंडावर नाही बोलत, पण लोक नोटीस मात्र करत असतात. जेव्हा आपण आपल्याला स्वच्छ आणि टापटीप ठेवतो तेव्हा आपली पर्सनॅलिटी ॲटोमॅटिकली जास्त फ्रेश, कॉन्फिडन्स आणि ॲट्रॅक्टिव्ह वाटू लागते. आता यासाठी काय करावे? तर मग काय प्रत्येक वेळी परफेक्ट दिसणे गरजेचे आहे का? तर नाही. पण स्वच्छ आणि फ्रेश दिसणे मात्र महत्त्वाचे आहे. ह्यासाठी काही छोट्या छोट्या सवयी लावून घ्या. रोज फ्रेश व स्वच्छ कपडे घाला. केसांना स्वच्छ व व्यवस्थित ठेवा. हे दुसऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी नाही, तर स्वतःला चांगले फील करण्यासाठी आहे. बघा, जेव्हा आपण स्वतःला छान असे मेंटेन ठेवतो ना, तेव्हा फक्त आपला लुकच नाही बदलत, तर आपण आतूनही फ्रेश आणि कॉन्फिडन्स फील करू लागतो. नंबर 4, प्रत्येक वेळी स्ट्रेसमध्ये जगणे. काही लोक इतक्या जास्त स्ट्रेसमध्ये जगतात की हळूहळू त्याचा असर आहे ना त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. स्माईल कमी होते, चेहऱ्याचा ग्लो गायब होतो, डोळ्यात नेहमी थकावट जाणवते. हळूहळू असे वाटू लागते की आता आयुष्यात काहीच उरले नाही. आणि खरं तर आज बऱ्याच महिला या स्ट्रेसमध्ये जगत आहेत. बाहेरून तर त्या खूप स्ट्रॉंग दाखवत असतात, सगळं नीटनेटकं सांभाळतही असतात, पण आतून त्या खूप दुःखी असतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. असा कोणताच व्यक्ती नाही आहे की त्याच्या आयुष्यात टेन्शन नाही आहे. पण प्रत्येक वेळी टेन्शनमध्ये राहणे, प्रत्येक गोष्टीला मनावर घेणे, आपण काय करतो, एखादी गोष्ट कानावर आली की ती मनावर घेतो आणि त्यावर विचार करायला बसतो. तर हे आहे ना त्यावरील उपाय नाही आहे. कारण टेन्शन फक्त आपल्या डोक्याला नाही थकवत, तर ते हळूहळू आपला चेहरा, आपली हेल्थ आणि आपली पर्सनॅलिटीही प्रभावित करू लागतो. तर यावर आपण काय करू शकतो? प्रत्येकच गोष्ट मनात दाबून ठेवू नका. अशी एकतरी व्यक्ती आपल्या आयुष्यात असते, तिला हे बोलून आपले मन हलके करू शकताय तुम्ही. अशा व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट शेअर करा. बघा, थोडे बाहेर मोकळ्या हवेत फिरायला जावं, म्युझिक ऐका, मुलांबरोबर टाईम घालवा. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी वाटत असतील, पण त्या हळूहळू या सवयी आपल्या मनाला हलके करत असतात. नंबर 5, उशिरापर्यंत जागणे. आजकाल आपण सर्वांनाच एक सवय लागलेली आहे की आरामात आपण झोपत पण नाही. मोबाईल बघता बघता रात्रीचे 1-2 कसे वाजतात हे पण आपणाला समजत नाही. त्यावेळी वाटते की आता कुठेतरी मी रिलॅक्स झाले, पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा असर साफ दिसून येतो. सकाळी उठलं की चेहरा थकलेला दिसून येतो, स्किन डल, पफी आईज, मूड स्विंग्स. कधीकधी आपल्याला वाटते की स्ट्रेस किंवा कामामुळे असे होते, पण नाही, हा त्रास रात्रीच्या अयोग्य झोपेमुळे होत असतो. कारण रात्रीची झोप ही फक्त आपल्या शरीराला आराम नाही देत, तर ती आपले दिमाग, आपली स्किन, इमोशन्सला पण रिकवर्स करत असते. बघा, जेव्हा आपण रोज उशिरापर्यंत जागतो तेव्हा हळूहळू त्याचा इफेक्ट चेहऱ्यावर होत असतो. स्किनवरती फ्रेशनेस राहत नाही. जेव्हा शरीराला प्रॉपर आराम भेटत नाही तेव्हा आपला आत्मविश्वास पण गायब होत असतो. तर यावर उपाय काय आहेत? सगळ्यात अगोदर आपली झोप ही आपल्या आयुष्यातला ऑप्शन आहे हे समजणे अगोदर बंद करा. बघा, झोपण्याच्या अगोदर कमीत कमी 1 तास तरी आहे ना आपला मोबाईल बाजूला ठेवून द्या आणि रोज रात्री कमीत कमी 10 वाजेपर्यंत झोपण्याचा नक्की प्रयत्न करा. कारण झोप ही अशी गोष्ट आहे जी महागातले प्रोडक्टही आपल्या स्किनसाठी काम करू शकत नाही, ते काम आपली योग्य झोप करत असते. त्यामुळे आहे कमीत कमी आहे ना 7 ते 7.5-8 तास तरी रात्रीची झोप घेण्याचा प्रयत्न करा. 6, प्रमाणापेक्षा जास्त पॅकेजिंग पदार्थ खाणे, जंक फूड खाणे. बघा, मूड खराब झाला, स्ट्रेस जाणवला की काहींना सवय असते, बघा चला काहीतरी टेस्टी खायला पाहिजे, मग चला बाहेर जाऊयात, पिझ्झा बर्गर खाऊयात, कोल्ड्रिंक घेऊयात, चिप्स, केक्स किंवा काहीतरी स्वीट खाऊ वाटते. त्यावेळेस या गोष्टी खूप आनंद देत असतात. पण बघा, कधीतरी हे पदार्थ खायला काहीच हरकत नाही, पण ते पण
क्वांटिटीमध्ये खावात. कधीतरी खावात, पण रोज हे पदार्थ खाणे एकदम चुकीचं आहे. जंक फूड फक्त वजनच नाही वाढवत, तर ते हळूहळू शरीराला आपल्या कमजोरही बनवू लागतात. सगळ्यात अगोदर याच्या सेवनाने आपली एनर्जी लेवल ढासळत असते. शरीर नेहमी जडजड जाणवते, नेहमी थकावट जाणवते, सकाळी उठायचे मनही करत नाही, छोट्या छोट्या गोष्टींचा आळस जाणवतो. हळूहळू आपला फ्रेशपणा गायब होऊन जातो. मग ह्याचाच इफेक्ट स्किनवरती दिसू लागतो. चेहऱ्याची चमक गायब होते, स्किन डल दिसू लागते, पिंपल्स येऊ लागतात आणि बऱ्याच वेळा मेकअप करूनही चेहरा फ्रेश वाटत नाही. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, आपण जे पदार्थ खातो त्याने आपल्याला आनंद तर भेटतो, पण त्यानेच परत आपला मूड स्विंग्स, लो कॉन्फिडन्स लेवल आपल्याला जाणवत असते. मग याचा अर्थ असा नाही की म्हणजे आपण आवडीचे पदार्थ खायचेच नाहीत का, ते पूर्ण बंद करायचे का. बघा, हेल्दी लाईफस्टाईल याचा अर्थ स्वतःला पनिश करणे नाही आहे किंवा प्रत्येक वेळी डाएट करणेही नाही आहे. तुम्हाला बाहेरचे काही पदार्थ खाऊ वाटतात ना, खावात, पण केव्हा तरी खावात आणि क्वांटिटीमध्ये खावात. रोज आपण घरामध्ये जे फ्रेश आपल्या नजरेसमोर आपली आई, पत्नी किंवा आपण स्वतः जे पदार्थ घरात बनवतो, नेहमी केव्हाही तेच खावे. आहारामध्ये प्रोटीन असण्याची खूप गरज आहे, त्यामुळे घरामध्ये असे पदार्थ बनवा की त्यातून आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीन भेटण्याचा म्हणजे प्रयत्न झाला पाहिजे नाही. बघा, आपल्याला सारखी भूक लागत असते. आपल्या शरीरात जर प्रोटीनची कमतरता असेल तेव्हाही आपल्याला जास्त भूक लागत असते, किंवा आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल ना, तेव्हासुद्धा आपल्याला नुसती खाऊ होते, भूक लागत असते. त्यामुळे आहे ना, योग्य प्रमाणात पाणीही पिण्याचा प्रयत्न करा. आणि चेहऱ्यावरती जर ग्लो आणायचा असेल तर आपल्या शरीरात पाण्याची जशी आवश्यकता आहे तसेच योग्य आहाराचीही आपल्या शरीराला खूप आवश्यकता आहे. नंबर 7, पाणी कमी पिणे. आपणा सर्वांनाच ही सवय असते बघा, दिवसभर चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स आपण घेत असतो, पण साधे पाणी प्यायला मात्र आपण विसरून जातो. मग हळूहळू ही चुकी शरीरावर आणि स्किनवर दिसून येते, कारण शरीराला सगळ्यात जास्त गरज असते ती हायड्रेशनची, आणि ओरिजिनल हायड्रेशन फक्त पाणी देते. जेव्हा शरीरात पाण्याची कमी होते तेव्हा सगळ्यात पहिला परिणाम हा आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. चेहरा थोडासा डल दिसू लागतो, स्किन ड्राय होते, डोळ्यात कमजोरी जाणवते आणि शरीरात एक थकावट जाणवते. मग यासाठी काय करावे, तर शरीराकडे लक्ष द्या. पाण्याची बॉटल नेहमी जवळच ठेवा. सकाळी उठले की लगेच 1 ग्लास पाणी प्या. दिवसभर थोडे थोडे पाणी पित राहा. बघा, दिवसभरामध्ये आपल्याला आहे ना, कमीत कमी 8 ग्लास पाणी तरी पिले पाहिजे नाही. मग तुम्ही प्रत्येक 2 तासांनी 1 तासांनी जरी हळूहळू करून 1 ग्लास पाणी पिलात तरी अतिउत्तम. नंबर 8, स्किन केअरला पूर्णपणे इग्नोर करणे. आता मी इथे एक हेवी स्किन केअरबद्दल मी तुम्हाला सांगणार नाही आहे, आणि असंही म्हणणार नाही की स्किन केअर करायचे म्हणजे महागडे प्रोडक्ट्स खरेदी करा आणि स्किन केअर करा. बिलकुलही नाही. तुम्ही स्किन केअरमध्ये फक्त फेस वॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या 3 प्रोडक्टचा जरी वापर केला तरी एकदम योग्य आहे. त्याचबरोबर आठवड्यातून 1 वेळा चेहऱ्याला मसाज करा. मग तुम्ही तो मसाज दुधाने सुद्धा करू शकताय. कच्चं दूध घ्या, त्यानेसुद्धा तुम्ही मसाज करू शकताय, किंवा स्क्रबिंगसाठी कॉफी पावडर घ्या, थोडासा मध घ्या, तुम्ही त्यानेसुद्धा स्क्रबिंग करू शकताय. त्याचबरोबर आहे ना, तुम्ही फेस पॅकसुद्धा बेसन पीठ, हळद, दही यापासून तुम्ही फेस पॅकही लावू शकताय, किंवा केव्हा तरी ॲलोवेरा जेलही तुम्ही चेहऱ्यासाठी वापरू शकताय. बघा, आपली स्किन आहे ना, किंवा आपला चेहरा रोज आहे ना खूप काही सहन करत असतो. उन्हाचा प्रभाव, प्रदूषण, कमी झोप, चुकीचे खाणेपिणे ह्यामुळे हळूहळू आपल्या स्किनवर हा इफेक्ट जाणवत असतो. त्यामुळे तुम्ही हे प्रोडक्ट नक्की यूज करा. म्हणजे काय, जास्त काहीच नाही, फक्त फेसवॉश, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे 3 प्रोडक्ट्स तुम्ही जरी वापरले तरी इनफ आहे. या सवयी तुम्हाला हळूहळू लागून जातील. तर आज मी ज्या काही छोटे छोटे टिप्स सांगितलेल्या आहेत, माझ्या मते हे आपण घरच्या घरी करू शकतो. यात अवघड काहीच नाही आहे. स्वतःची काळजी कशी घ्यायची, किंवा मेंटली डिस्टर्ब असाल तर तुम्ही काय करू शकताल. तर आजचा व्हिडिओ असा होता. आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर हा व्हिडिओ कोणाला फायदेमंद असेल, तुमचे जर रिलेटिव्ह, फ्रेंड्स कोणी डिस्टर्ब असेल, किंवा लाईफमध्ये काही अडचणी चालू असतील, किंवा तिला असं मी जे असे बोलले या व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच तिच्या लाईफमध्ये काही चालू असेल, तर तुम्ही नक्की व्हिडिओ हा तिला शेअर करू शकताय. चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करत जावा. व्हिडिओला लास्टपर्यंत असताल तर नक्की लाईक करा. भेटूया तशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि छान असे फ्रूट्स खात राहा. जे तुम्हाला पदार्थ आवडतील ते खा. थोडासा डान्स करा, योगा करा, वॉकला जावा. जे तुमच्या मनाला आवडेल ना ते तुम्ही करत राहा. बघा, आयुष्य किती सुंदर होऊन जाते. थँक्स फॉर वॉचिंग. काळजी घ्या सर्वांनी. बाय.